तर जळगाव जिल्ह्यात मागील 3 ते 4 दिवसांमध्ये झालेल्या वादळी पावसाने रावेर, चोपडा, यावल आणि मुक्ताईनगर तालुक्यात धुमाकूळ घातला आहे। या वादळामुळे सुमारे 4000 हेक्टरवरील केळी बागा पूर्णपणे उद्ध्वस्त झाल्या। यामुळे शेतकऱ्यांचं सुमारे 800 कोटी रुपयांचं नुकसान झाल्याचा दावा केला जातोय। केळी पट्ट्यांचे आर्थिक कंबरड मोडलेलं असून भरपाईची मागणीही होऊ लागली आहे। मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेलं आहे केळीचं। अक्षरशः केळी जमीनदोस्त झालेली आहे। आजच नाही, दरवर्षी याच जून महिन्यामध्ये हे आसमानी संकट या शेतकऱ्यांवरती येत असते आणि दरवर्षी शेतकरी कोलमडला जातो आहे, भरडला जातो आहे। याच्यामध्ये शासनाने कोणतीही आजपर्यंत भरीव मदत दिलेली नाही। तरी शासनाने कमीत कमी भरीव मदत जर मिळत नसेल, शासन द्यायला असमर्थ असेल, तर आम्हाला गांजा लागवड करण्याची परवानगी द्यावी